लातूर, जालना, अकोला आणि राज्यातल्या इतर भागातल्या विराट मोर्चानंतर नवी मुंबईतल्या मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे। तर सोलापूरमध्ये 12 वाजता मूक मोर्चाला सुरुवात होणार आहे। यावेळी लाखोंनी मराठा मोर्चामध्ये सहभाग घेतला आहे। यापूर्वी देखील राज्यभरात काढलेल्या मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा सहभागी झाले आहेत। कोपर्डीतली घटना आणि अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात राज्यभरात मोर्चांचं आयोजन करण्यात आलंय। सोलापूरमधल्या मोर्चासाठी 2000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय, तर 10 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर या मोर्चावर राहणार आहे। शिवाय दिवाळीपूर्वी मुंबईतही मराठा मोर्चा काढण्यात येणार असून मुंबईत मोर्चाच्या नियोजनाबद्दल चर्चा देखील झाली आहे। शिवाय मोर्चाच्या नियोजनाबद्दल कोर कमिटीची स्थापना करण्यात येणार आहे। मुंबईतली परिस्थिती पाहता मोर्चाच्या तयारीबद्दल छोट्या-छोट्या सभांचं देखील मुंबईत आयोजन करण्यात येणार आहे। तसंच मोर्चे दरम्यान मराठा नेत्याबद्दल अपशब्द न काढण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने व्हावा यासाठी काही नियम देखील आखून देण्यात आले आहेत। आज देखील कोपर्डी प्रकरणाला म्हणजे न्याय मिळण्यासाठी इतका कालावधी सरकार लावत आहे। या प्रकरणी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। मराठ्यांना आरक्षण हे शिक्षणासाठी त्यांचा पाया मजबूत करण्यासाठी लवकरात लवकर मिळावी ही आमची सरकारकडे मागणी आहे। त्याचबरोबर अॅट्रॉसिटीमध्ये फेरबदल झाला पाहिजे, कारण त्याला न्याय मिळाला इतका कालावधी जातो। मानसिक छळातून प्रत्येक व्यक्तीला सामोरं जावं लागतं। त्यानंतर शेतकऱ्यांची आत्महत्या इतक्या मोठ्या प्रमाणात होते, त्यांच्या कुटुंबाला कुठेतरी सरकारकडून आधार मिळालाच पाहिजे।